मित्रांनो, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क किंवा दारूबंदी पोलीस या विभागामध्ये मित्रांनो पदभरती होत आहे। तर त्याच्या परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहे। तर मित्रांनो, परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे? तर 8 जानेवारी पासून तुमचे पेपर सुरू होणार आहे। तर 14 जानेवारी पर्यंत तुमचे पेपर हे सुरू असणार आहे। म्हणजे असं मित्रांनो एक आठवडा या परीक्षेसाठी लागणार आहे। तर या परीक्षेचा हॉल तिकीट सुद्धा मित्रांनो उपलब्ध झालेलं आहे, विद्यार्थ्यांना ईमेल गेलेलं आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आणि मित्रांनो परीक्षेला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना, तसेच तुम्हाला हॉल तिकीटवर फोटो कुठे चिटकवायचा, साइन कुठे करायची, ती देखील माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा। नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे, शेजारील बेलचे बटन सुद्धा दाबून घ्यायचे, जेणेकरून अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। तसे मित्रांनो, दारूबंदी पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क यासाठी मित्रांनो TCS पॅटर्न नुसार मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज जी आहे ती अतिशय कमी फी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर मित्रांनो इथे तुम्ही टेस्ट जी आहे ती सोडवायची आहे, कारण की मित्रांनो इथे तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये 120 प्रश्न आणि 120 गुण असणार आहे आणि सोबत निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे। त्याच्यामुळे मित्रांनो इथे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला 20 फुल मॉक टेस्ट जे आहे मित्रांनो उपलब्ध करून दिलेले आहे। सोबत मित्रांनो करंट अफेअर देखील आहे, त्यानंतर सब्जेक्ट टेस्ट सुद्धा आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही जॉईन करायचे आणि तुम्ही इथे सराव सुरू करायचा आहे। तसे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या, इथे देखील तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते मिळत असतात। तर चला सुरुवातीला अगोदर हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते आपण पाहूयात। त्यानंतर मित्रांनो आपण हॉल तिकीटवर काय महत्त्वाच्या सूचना आहेत ते पाहूयात। ठीक आहे, परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हाला काय काळजी घेणं गरजेचं आहे। तर बघा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवर मित्रांनो तुम्ही क्लिक करायचं आहे आणि ती लिंक मित्रांनो तुम्ही ओपन करायची आहे। तर पहा मित्रांनो, हॉल तिकीट जे आहे तुम्ही क्रोम जे ब्राउझर असतं तुमच्या फोनमध्ये त्यामध्ये डाउनलोड करायचे आहे। दुसरीकडे मित्रांनो जे आहे ते प्रॉब्लेम देतं। तर पहा इथे नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे, त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। नोंदणी क्रमांक मित्रांनो म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, जर तुम्हाला आठवत नसेल तर इथे तुम्ही फॉरगॉट युजर आयडी पासवर्ड करू शकतात, त्यावरून तुम्ही रिट्राय करू शकतात, किंवा मित्रांनो तुमच्या ईमेलवर चेक करायचं किंवा SMS मध्ये चेक करायचं। SMS राहिलं नसेल तर ईमेलवर चेक करायचं, तिथे एक्साइज महाराष्ट्र एक्साइज असं सर्च केलं तुम्ही ईमेलमध्ये की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तिथे मिळून जाईल। ठीक आहे, तर इथे तो टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो जो कॅप्चा तुम्हाला दिसतोय तर तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे, त्याच्यानंतर लॉग इन जे आहे ते करायचं आहे। तर पहा लॉग इन झाल्याबरोबर असेल तर हे मित्रांनो तुम्हाला क्लोज करायचं आहे। त्याच्यानंतर पोस्ट सिलेक्शन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ॲक्शनच्या खाली, ॲक्शन बटनाच्या खाली पहा इथे आयचं बटन दिसतंय, तर या आयच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं मित्रांनो तुम्ही आयच्या बटनावर क्लिक करता तर तुमच्या समोर पहा ॲप्लिकंट डिटेल्स, पेमेंट स्लिप आणि ॲडमिट कार्ड असे 3 ऑप्शन ओपन होतात। तर ॲडमिट कार्ड हे बटनावर क्लिक करून पहा स्टेट एक्साइज डिपार्टमेंट 9 जानेवारी 2024 म्हणजे 9 जानेवारीला यांचा पेपर आहे। तर इथे ॲडमिट कार्ड याच्यावर क्लिक करायचा आणि इथून मित्रांनो तुम्ही जे आहे ते ॲडमिट कार्ड तुमचं डाउनलोड करू शकता, सेव्ह करून घ्यायचं। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रिंट जी आहे ती करू शकतात अशा पद्धतीने। आता मित्रांनो प्रिंट करताना देखील काळजी घ्यायची आहे, हे जे ॲडमिट कार्ड आहे तर TCS कंपनी मार्फत घेतलं जाते परीक्षा, त्याच्यामुळे तुम्ही हे कलर प्रिंट करायचं आणि दोन्ही पेज जे आहे ते प्रिंट करून इथे सोबत न्यायचे, कारण की तशी अट जी आहे ती TCS ने घातलेली आहे। तर पहा इथे तुमचं नाव दिलेलं असतं, इथे तुम्हाला काय करायचं नाही, बदललेलं नाव असतं, रजिस्ट्रेशन ID असते, बैठक क्रमांक असतो, हा पासवर्ड जो असतो मित्रांनो तर तुम्हाला तिथे परीक्षेला जेव्हा तुम्ही लॉग इन करता तर त्याचा पासवर्ड असतो आणि ती तुमची जन्मतारीखच असते, ती तुम्हाला तिथे टाकायची असते। आता पहा इथे मित्रांनो तुम्ही जो फोटो अपलोड केलाय तो फोटो आलेला आहे आणि ते कॅप्चर फोटो मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे आहे ते आला नाही, ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांचा मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथे फोटो जो आहे तो आलेला नाहीये। तर काही हरकत नाहीये, राहू द्या असं, तिथं फोटो वगैरे काही चिटकू नका। तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडून सिंपली एक छोटासा फॉर्म जो आहे तो भरून घेतला जातो, तर तो फॉर्म भरून द्यायचा, सही वगैरे करायची, काही अडचण येत नाही। ठीक आहे, आता तुम्हाला फोटो कुठे चिटकवायचा आहे, इथे फोटो चिटकवायचा आहे आणि मित्रांनो इथे सही करायची, अगोदरच केली तरी चालेल। त्यानंतर इथे सही तुम्हाला करायची, तर ही सही जी आहे तुम्ही हॉलमध्ये करायची, एक्झाम हॉलमध्ये पर्यवेक्षकाच्या समोर। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो इथे परीक्षेची तारीख तुम्हाला दिलेली असते, 9 तारखेला 9 जानेवारी पेपर आहे। त्यानंतर परीक्षेची वेळ 12:30 ते 2:30 अशी परीक्षेची वेळ आहे। ठीक आहे, तर पण तुम्हाला 12:30 तिथे पोहोचायचं नाही, रिपोर्टिंग टाइम कधी 11 वाजता, 11 वाजताच तुम्हाला जे आहे ते सेंटरला पोहोचलं पाहिजे। ठीक आहे, परीक्षेच्या 1.5 तास अगोदर तुम्हाला सेंटरवर पोहोचणं गरजेचं आहे। गेट क्लोजर टाइम 12 वाजता आहे, 12 नंतर तुम्हाला तिथे एंट्री जी आहे ती दिली जात नाही। त्यानंतर मी ते तुमचं कॅडर म्हणजे काही पोस्ट असेल त्या पोस्टचं नाव दिलेलं असतं आणि इथे एक्झाम सेंटरचा तपशील असतो, म्हणजे तुमच्या सेंटरचा सगळा पत्ता डिटेलमध्ये दिलेला असतो। तर पहा काही सूचना महत्त्वाच्या, हे जे आहे दोन्ही पेज जे आहे ते हॉल तिकीटचे कलर प्रिंट करून न्यायचे, त्याच्यानंतर सोबत तुम्हाला एक ID कार्ड न्यायचे, त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर वोटर ID किंवा मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी कोणतंही नाही। आणि मित्रांनो त्या वोटर ID वरचं आणि हॉल तिकीटवरचं नाव जे आहे तुमचं तंतोतंत जुळलं पाहिजे। महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा जे गॅजेट तुम्ही बनवलं असेल तर नावात बदल असेल तर तुम्ही सोबत नेऊ शकता। त्यानंतर रिपोर्टिंग टाइम आणि गेट क्लोजर टाइमिंग मी सांगितलं। तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये सोबत 3च गोष्टी न्यायच्या, एक मित्रांनो म्हणजे बॉल पॉईंट पेन, साधा पेन, त्याच्यामध्ये पारदर्शक शाई तुमची दिसली पाहिजे, त्यानंतर हॉल तिकीट आणि
फोटो आयडी की म्हणजे किंवा ओळखपत्र, या तीनच गोष्टी तुम्हाला सोबत न्यायच्या आहे. तुम्हाला तिथे रफ पेपर दिला जातो, तुम्हाला पाणी आवश्यकता पडली मध्ये तर तुम्हाला पाणी सुद्धा तिथं पुरवलं जातं. ठीक आहे, त्यामुळे बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला नेण्याची आवश्यकता नाही. तिथे बायोमेट्रिक घेतलं जातं, फ्लेक्सिंग केलं जातं. फ्लेक्सिंग म्हणजे काही नाही, चेकिंग असतं तुमचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या लक्षात ठेवा. हॉल तिकीटवर कशा पद्धतीने फोटो चिटकवायचा, कुठे सही करायची ते मी तुम्हाला सांगितलं. आणि मित्रांनो कॅप्चर फोटो तुमचा नाही आला काही हरकत नाहीये, काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला परीक्षेला बसू देतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो हॉल तिकीट जे आहे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचे त्याची सुद्धा आपण प्रोसेस पाहिलेली आहे. तसेच मित्रांनो दारूबंदी पोलीससाठी तुम्हाला फुल मॉक टेस्ट जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे कमी फी मध्ये. तर मित्रांनो जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि निगेटिव्ह मार्किंग आहे ते निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते ध्यानात घ्या. ठीक आहे, तर चला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो आणखी काही अपडेट जर विभागाकडून येत आहेत तर त्याच्या संदर्भातचं अपडेट जे आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला, टेलिग्राम चॅनलला, व्हॉट्सअपला कळवलं जाईल. त्यासाठी मित्रांनो तुम्ही जॉईन करून घ्यायचे आहे. तसेच मित्रांनो काही अडचण असेल तुम्हाला तर खाली कमेंटमध्ये तुम्ही नक्की टाकू शकतात, किंवा तुमची परीक्षा कधी आहे ते देखील मित्रांनो खाली तुम्ही टाकू शकतात. तर चला मित्रांनो सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. थांबतोय. बाय, ऑल ऑफ यू.